शिवलाल भाऊ, काय म्हणत होते? एवढं अर्जंट बोलावलं बा तुम्ही? अर्जंटच काम आहे. ते शिवजयंतीचं नियोजन करू राहिलं ना पोरं. हो, ते आमचा चेत्या बी गेलता ना. ते पोरापोराची काय मीटिंग होती म्हणे, काय वेगळ्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करायची आहे का काय असं म्हणत होता बा ते. हो ना, म्हणून तर मग तुम्हाला मी अर्जंट बोलावलं. बरं आहे ना हो शिवलाल भाऊ. हा, लेकरं लेकरं करते म्हणते तर मग करू द्या ना. हा, आपल्या मागे टेन्शन नाही राहत ना. घेऊन द्या ना ते हेलपाटे. आपल्याला काय करावं लागते? हो शिवलाल भाऊ, कशा बरोबर बोलते. कसं आहे माहितीये का, आपल्याला कुठे याच्यात गुताचं आहे. गावातले कार्यक्रम हे गावातले लेकरं पाहतील. हा, आपल्याला जिल्हा परिषदवर लक्ष द्यायचं आहे ना. हा, आता निवडणुका येतेच बरं जवळ. अबे तर मग त्यासाठीच बोलावलं ना तुम्हाला. हा, पुढे आपल्याला जिल्हा परिषद मध्ये भरण्या गेलं पाहिजे. हा, म्हणून तर मग तुम्हाला मग अर्जंट का बोलावलं मी. हा, आपल्याला पुढे भारी जाईल म्हणजे कसं काय, मी समजलं नाही. मला सांग, आता इलेक्ट्रॉन ठरवलं म्हणते किंवा आता डीजे गिजे सांगायचा नाही, पंगत गिंगत काहीच करायची नाही. त्याच्या बदल्यात त्या पैशांनी म्हणजे काहीतरी दुसरं कार्य करायचं. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाऊन फळं वाटप करायचे, शाळेमध्ये जाऊन वस्तू वाटप करायच्या, आणखी रक्तदान शिबिर काढायचं, असे कार्य करायचे आहे म्हणते. तू सांग, हा, या लेकरांनी जर असे सामाजिक कार्य केले तर यायचंच नाव पुढे जाईल ना. हा, आपण पडूले का माग. हो राजू शिवलाल भाऊ, हा, याची जर लोकॅलिटी वाढली तर याच्यातला जे एखादा उमेदवार तयार होईल ना, काही सांगता येत नाही. तेच तर आहे ना. अबे मागेच तर मारते तोड तोड कर जाय, त्याच्या घरच्या बाईला उभं करतो म्हणे. असं जर असेल तर शिवलाल भाऊ काही खरं नाही मग आपलं. कसं आहे माहितीये का, हे मार्टाचा अध्यक्ष आहे मग त्याचा. हा, त्याचं तर नाव पुढे जातेच मग. म्हणून तर तुम्हाला अर्जंट बोलासाठी आलो मी. मग कसं काय करायचं? चालतं सही तिकडे. हा, मी सांगतो समजावून सगळं काय करायचं काय नाही ते. बरं चला मग. सांग आता. हा, वावरात आला लगे भेटाले. अबे मी आता घरी येतच होतो ना. घरी खाले म्हणा, घरी आणखी ते मारत्या फारत्या टेम्पो टाकल ना. चला म्हटलं, तुला आता एरी टाइम लागते म्हणे. मी म्हटलं चला बुवा, मग काय एरी तुझ्या कांदा बी पाहिजे होते आणि बोलणे होते. अबे मी तर मग अशी येऊन आलो होतो घरी, पण ते मारत्या नाही आला ना. हा, मारत्याने येतो येतो केलं आणि मग काय त्याची काय ते मीटिंग गिटिंग आहे का काय आहे, शिवजयंतीचं काय आहे म्हणे, आला नाही मग ते. अबे काही नाही ना, उगा खेळखंडोबा करू राहिले ते लेकर. हा, हे झाबल्या, आता झाबल्याला आता कसं आहे माहिती का, आता हे गावात राहत नाही ते. हा, त्याला नोकरी लागते. मग काय त्याला गावाशी घेणं नाही. आता ते देऊन राहिलं लेकराला चढून, असं करायचं आणि तसं करायचं. म्हणजे काय करायचं म्हणून राहिले ते. ते म्हणते पंगत गिंगत सगळं कॅन्सल करायचं आहे म्हणते. काय डीजे नाही सांगायचा, मिरवणूक नाही काढायची, काहीच नाही करायचं म्हणते. पंगत बी कॅन्सल म्हणते. हा, तू सांग, हा, गावात भंडारा गिंडारा असल्याशिवाय काहीतरी कार्यक्रम वाटते का? हा, काही ना काहीतरी पंगत पाहिजे ना. हा, पंगत करायची नाही म्हणते. हा, मग वर्गणी तर करून राहिले वाटते ते. वर्गणी तर 1,000 रुपये करू राहिले प्रत्येकाजवळून. हा, मागच्यानंतर 5,000 रुपये दिली म्हणते. आता काय करते काय नाही त्या पैशाचं. काय सांगतो, मारत्यानं 5,000 रुपये दिले. अबे हिला काय इकडे का, मी रोजदारने सांगितलं ना 500 रुपये वाचले पाहिजे म्हणून. हा, तिकडे लगे 5,000 रुपये देऊन बसला का ते. मारत्याचं काही नाही. हे कसं आहे माहिती का, हे झाबल्या कलाकार आहे ना. हा, यानं बयाच अध्यक्ष केले त्याले. हा, घेतले 5,000 रुपये काढून. आता त्याच्याच खांद्यावर बंदूक ठेवून असं करायचं तसं करायचं असं करू राहिला. नाही ना, मी सांगतो ना मारत्याले, काही 5,000 रुपये द्यायची गरज नाही म्हणतो. हा, लोक जे देतील तेवढी द्यायची. तसं नाही ना मुंशीराम. कसं आहे माहिती का, आपण लेकराला विरोध नसते करता येत ना. लेकरं ऐकतील का आपल्या मनानं? हो ना, आपण हे 5,000 रुपये वर्गणी का कमी झाली का, आणि त्यात पंगत नाही करायची आणि काहीच नाही करायचं म्हणते. म्हणून तर तुला भेटायला आलो मी तातडीनं. नाही नाही, पाहा लागल मग. हा, नाही तर सरपंच आले त्या दिवशी समजावून सांगा लागल. कोणाला सांगून काही फायदा नाही. तुला माहित नाही का, हा, त्याला जर मोठं दिला की झालं ते त्याचे. हा, मी काय म्हणतो, आपल्याला हे करायचं आहे बरोबर. तू चाल फक्त तिकडे तिकडे चाल ना, ते शिवला सांगते तुला समजावून. चाल हो चाल बा. हा, शिवलालच काहीतरी आयडिया काढा त्याच्यातून. तू चाल ना, आहे ना ते शिवलाल आहे तिथं. चाल सांग रे शिवलाल. हा, सांग सगळ्याला समजावून सांग बरोबर कसं काय करायचं ते. आता मग श्रीराम भाऊ, मी काय सांगतो ते आहे का. कसं आहे माहिती आहे का, आपले लेकरच आहे याच्यात बरं. हा, आपली लेकरं असल्याच्यानं आपल्याला जास्त त्याला म्हणता येत नाही. लेकराला जर काही म्हटलं तर लेकरं हे करते, आपल्या मनानं ऐकणार नाही, कामं नाही करणार, उलट आपलंच नुकसान होते. म्हणून कसं आहे माहिती आहे का, लेकराला आपण काहीच नाही म्हणायचं. हा, लेकराला काही म्हणायची गरज नाही आहे. आपण फक्त कसं आहे माहिती आहे का, आता मीटिंग आहे का नाही, मीटिंग मध्ये आपण सरळ सरळ आपला विरोध दाखवायचा. म्हणाचं आम्हाला दरवर्षीप्रमाणे आपली शिवजयंती झाली पाहिजे. म्हणजे डीजे सांगा, पंगत करा, याच्या व्यतिरिक्त आपल्याला बाकीचं काही करायचं गरज नाही. म्हणाचं म्हणजे एकदम ताणून घ्यायचं. हे पा, मनाचं पंगत जर नाही केली तर आम्ही कार्यक्रमाला येतही नाही. म्हणाचं कोणीच येत नाही. हा, आपल्या सगळ्याचा विरोध असल्यावर मग कायचा कार्यक्रम करते रे ते. आपण विरोध केल्यावर कार्यक्रम होणच नाही आहे. हा, आपल्या मनानं ऐकतील तरच होईल, नाही तर होणारही नाही कार्यक्रम. आणि एक तर कसं आहे माहिती आहे का, या लेकराला बी समजावून सांगू आपण. हा, त्याला आपल्याकडून करून घेऊ ना. हा, सगळेजण आपल्याकडून असल्यावर मग काय टेन्शन आहे. आणि काय हे पुढे पुढे करतात मग बाकीचे. अरे समजलं का रे, हे काशा बबन. हा, तुम्ही बी खणखण सांगायचं. हा, म्हणाचं हे पा, काही बाकीचं करायचं गरज नाही म्हणा. डीजे सांगायचा म्हणजे सांगायचा आणि पंगत करायची म्हणा. आणि लयच वाटते ते एखाद्या पंक्तीत एक दोन आयटम वाढून द्या म्हणा मस्त. काय टेन्शन नका घेऊ ना कंदील आबाजी तुम्ही. आम्ही त्याला खणकावून सांगतो ना, आमच्या कंदील आबाजी म्हणत तेच होईल.
जमलं मग एक नंबर. हा आपण सगळे एक असल्यावर कोणीच काही नाही करू शकत. शिवलाल, हा 10-12 पोराले बी आपल्याकडून करजो. हा तेले जर मस्त सांगायचं, हा डीजे असला की जरा मावले असला की जरा मजा येते म्हणा. हा असं तसं सांगायचं तेले. हा तेले बी आपल्याकडून करून घे बरं. कंदील आबाजी लेकराचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. त्याला मी बरोबर सांगतो समजावून. हा त्याचं नाही टेन्शन. त्याला बरोबर आपल्याकडून करून घेतो. असा माहोल करतो ना तिथं, हा की सगळेजण आपल्याच बाजूने राहिले पाहिजे. चला ना मग. हा नाही तर आपण जर नाही गेलं की तिला का ते त्याचा निर्णय करून टाकतील आणि मोकळं करतील. कशी कशी करते ते? हा मी देवदास भाऊला पहिले सांगून ठेवलेलं आहे ना. म्हटलं आम्ही मिटिंग लिहून आलो म्हटलं. हा आम्ही आल्याशिवाय मिटिंग चालू नाही करायची. बरं चला मग आता मीटिंग मध्ये. हो चला ना लवकर मग. हा मी आता हे करून घेतो. बरं चालेल मग मुंशीराम. हा आम्ही जातो पुढं. कसं आलो तुमच्या मागं आहो मी. अरे शिवलाल, जगन संख्या यावर्षी माऊली डीजी वर आला रे. हा नाचाल ना तुम्ही? काय म्हटलं शिवलाल मोठे बा? माऊली डीजी वर आला का? पण ते झाबरू दादा ते होते नाही म्हणे. अबे शिवलाल भाऊ ना आपल्या कंदील आबाजी देणार आहे ना पैसे. हा डीजे कसा नाही येत? हा सांगितलं मी त्याला, फोनही केला यांनी, येतो म्हणे ना ते. काय म्हणता, नक्की येणार आहे का माऊली डीजे? अरे मग तर मावलंच आहे मग. पण ते झाबरू दादा ते म्हणे नाही म्हणे डीजे सांगायचं नाही काही नाही. आम्हाला काय सांगितलं त्यांनी? हो त्याचं चालू आहे. डीजे नाही सांगायचा, डीजे नाही सांगायचा. हा ते बसले आपले काही ते फळं वाटा हे वाटा हे करायचे. आपल्याला का डीजे पाहिजे ना. डीजे असल्याशिवाय मजा येते का सांग तू? डीजे तर पाहिजे हो शिवलाल काका. हा डीजे असल्याशिवाय मजा येते का? मस्त ढंग 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 नाचता येते मस्त. म्हणून तर म्हणतो ना तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा डीजे मी आणतो म्हणजे आणतो. आणि ते माऊली आणतो. हा माऊली डीजे आणतोच ना. हा पैसे कमी पडले तर माझ्यावरचे टाकतो ना मी. हा तुम्ही फक्त त्या मीटिंग मध्ये काय म्हणायचं माहितीये का? आम्हाला डीजे पाहिजे म्हणजे पाहिजे. पण आमचं ऐकलं पाहिजे त्या झाबरूदानं. मग शिस्त म्हटलं होतं मी त्याले, हा डीजे पाहिजे राजा म्हटलं. पण ते नाही ऐकत. ते म्हणते नाही म्हणते डीजे गिजेचं काही काम नाही. परीक्षा चालू असते लेकराच्या, असं तसं काही काही म्हणते ते. तर मी काय म्हणतो, तुम्हाला डीजे पाहिजे का नाही? मग डीजे आणायला मी तयार आहे ना. मी आणतो. मी काय करायचं ते मी हाव. हा तुम्ही फक्त त्या मीटिंग मध्ये एवढंच म्हणायचं, आम्हाला डीजे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणा. हा नाही तर मग आम्ही त्या कार्यक्रमाला येत नाही, एवढंच म्हणायचं. बस एवढंच म्हणायचं ना. मग काय टेन्शन नाही. हा मी तर 10-12 लेकरं आणतो आम्ही जमा करून, सगळे लेकरं येतो तिथं. हा लोनच घेतो आम्ही. हा तुम्ही फक्त डीजे आणजा. हा हो मग तुम्ही जर लोन घेऊन सांगितलं का नाही, अरे मग तर डीजे येतेच रे भाऊ आपला. हा मग तर माऊली डीजे आला म्हणून समज. अरे वा, मग तर नाचाचा माहोलच आहे मग. डंग 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 डंग. हा मी आता जातो ना. 10-15 लेकरं आणतो जमा करून. हा आम्ही लोनच घेतो तिथं. आम्हाला डीजे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणतो. काय मग सगळ्या लेकराला जमा करून आण तिथं तू. हा लेकरं बाहेर उभे ठेवायचे. हा मी जेव्हा तुम्हाला सांगितलं, इशारा केला काय बा जगन, हा डीजे गिजे पाहिजे का असं म्हटलं की तुम्ही लगेच सांगायला सुरुवात करायची, आम्हाला डीजे पाहिजे म्हणजे पाहिजे. मग लगेच ऐकायचंच नाही कोणाचं. बरं ठीक आहे, येतो आम्ही सगळे लेकरं तिथं. हा तुम्ही सांगा फक्त आम्हाला कधी म्हणायचं ते. हा ये जा मग तिथं. हा अहो शंभर शेठ, हा कुठे चालले? कुठं रे काशा? ते झाबरूच्या घराकडे चाललो. ते फ्रूट आणायचे आहे म्हणजे ते मंगळूर उद्या कार्यक्रम आहे ना. ते मावळकीच आहे ते फ्रूटवाला. म्हणजे नंबर देऊन आणू त्याने. सांगा आता, याची लगे तयारी चालू आहे लगे. हा फ्रूट आणायचं हे आणायचं. थांबा ना म्हणा, सगळं कॅन्सल होणार आहे तुमचं. हा आणि डीजे येणार आहे मस्त, कारण शिवलाल भाऊन प्लॅनिंगच तसं केलं ना. मी काय म्हणतो झुंबर, हे बा सध्याच काही नंबर देऊ नको त्याले. हा सध्या देऊ नको, पहिले होऊ दे ना मीटिंग होऊ दे ना. मीटिंग मध्ये ठरते का नाही ठरत. हा जर कॅन्सल झालं तर मग काय विनाकारण हे करतं. काय लगा काशा, तुला माहितच नाही वाटते. आम्ही का त्या पोरापोराची मीटिंग झालेली आहे ना. ठरलं त्याचं सगळं उद्या म्हणजे वेगळ्या पद्धतीने करायची आहे म्हणजे शिवजयंती. ते काय करू राहिले डीजे गिजे सगळं कॅन्सल आहे. आणि यावर्षी ते म्हणजे काहीतरी फ्रूट वाटायचं, शालेय वस्तू वाटायच्या असं चालू आहे त्याचं प्लॅनिंग. अरे बाबा, त्या पोरापोराने केलं प्लॅनिंग. हा आता हे सगळ्या माणसांनी होकार दिल्याशिवाय थोडी करणार आहे ते. हा सगळे देवदास भाऊ, सरपंच, हा हे शिवलाल भाऊ, आपल्या सगळ्याचा सपोर्ट लागेल ना. हा सगळ्यांनी होकार दिला तेव्हाच होईल ना ते कार्यक्रम. आम्ही का मग अशा कार्यक्रमाला कोणी विरोध करेल का? हा कोण नाही म्हणणार आम्ही. कसा आहे झुंबर, हे बा तू आपला सोबती आहे म्हणून तुला सांगतो मी. हा कोणाला सांगू नको फक्त. कोणाला सांगू नको म्हणजे काय सांग बरं. अरे बाबा, झाबरून याने केलेला कार्यक्रम सगळा फेल होणार आहे. हा कसं आहे माहिती आहे का, कंदील आबाजीनं शिवलाल भाऊनं याने सगळी जूट केलेली आहे. ते कॅन्सलच करणार आहे. तिकडे सगळा गोंधळ अबे, सगळं प्लॅनिंग लावलं त्यानं. अबे तुला सांगतो ना, हे बा पोराले बी चढून दिलेला आहे. हा डीजे सांगा म्हणते. हा सगळे पोरं येणार आहे तिथं. आणि त्यातल्या त्यात कंदील आबाजी, शिवलाल भाऊ हे तर नाहीच म्हणणार आहे आम्हाला असं नको, दरवर्षी सारखाच कार्यक्रम पाहिजे. सांग आता, शिवलाल भाऊ मी विरोध करणार आहे का? पण त्याचं काय नुकसान होतं बे? अबे तुला माहित नाही, हा लय मोठं राजकारण आहे ना याच्यात. हो ना, तरी पण नेमकं काय झालं? हा काय झालं, काय विरोध कोण कोण राहिले ते सांगतच आहे मला. जाऊ द्या, बाकीच्याला नाही सांगा. पण हे आपला झुंबर आपला सोबती आहे ना, याला द्या सांगून. अशी गोष्ट आहे ना ते. हा म्हणून तर म्हटलं तुम्हाला काही करू नका. हा काही कार्यक्रम होणार नाही आहे, कारण शिवलाल भाऊ होऊच देत नाही.
सांगा आता स्वतःच्या स्वार्थासाठी हा चांगला कार्यक्रम होणार असला तर होऊ देत नाही का लोक. काय बोलावं आता. कशा बरं झालं का तो सांगितलं सगळं कॅन्सल होणार आहे म्हणून. हा मी नंबर गिंबर दिला असता का माझं नाव खराब झालं असतं ना. तू आपला सोबती आहे ना, तुला म्हणून तर सांगितलं. हा फक्त कोणाला सांगू नका. मी काय सांगतो मी कोणाला. आम्हाला काय घेणं नाही. जाऊन दे ना, जे होते ते होते. जाऊ दे आपल्याला काय करावं लागते. चालू बा, मी चाललो. हा ते मला शिवला भाऊजी कोण जावं लागते ना. आपला सोबती आले काय ते सोडता येत नाही ना आपल्याला. जा मग मग. हा मला मी ते तूर आणायचे आहे ते आणून घेतो ना मग. अरे ठीक आहे, हा चाललो मी. हा फक्त ते पाहिजे. हा कोणाला सांगू नको बरं, मी सांगितलेलं. हटले का मला अशी सवयच नाही ना. या कानाचं त्या कानानं करायची सवय आहे का मला. हा आपण तर कोणालाच नाही सांगत वा. का राजू राणे पाटील. हा मी म्हटलं तिकडे मंदिरात तिकडे या म्हटलं तिकडेच बोलू. हा इकडे काय बोलावलं मारते मला. एक तर सगळे लोक आलेले आहे. हा आपल्याला उद्याचं नियोजन लावावं लागते ना पटकन. अरे हो झाबरू, पटापट करायचं ते म्हणतं बरोबर आहे. आपण ते का आपला कार्यक्रमच फेल होणार आहे ना, मग काय करशील. कार्यक्रम फेल होणार आहे म्हणजे हा काय झालं. काय झालं म्हणजे आय झुंबर सांगते काय ते ऐक. हा मग समजा तुला काय झालं ते सांगा झुंबर भाऊ. असं प्लॅनिंग आहे वाटलं सगळ्याचं. हा कायचा कार्यक्रम होते मी आपला. जाऊ द्या ना, एवढा काय विचार करायला लागते. हा आपण का आपल्या स्वार्थासाठी करू आलो का. हा सगळ्याचा विचार करूनच करू आलो का नाही आपण कार्यक्रम. हा सगळ्याच्या भल्यासाठीच करू आलो. मग आपल्याला काय टेन्शन घ्यायचं. हा होते बरोबर, काय टेन्शन घेऊ नका. हा काय आलं का झाबरू, त्यांनी सगळं प्लॅनिंग केलेलं का आपला सगळा कार्यक्रम फेल करायचा. आणि तू म्हणते का सगळं बरोबर होते. होते ना, सगळं बरोबर होते. हे पा आपल्याला कोणाच मोठेपणाची गरज आहे का. हा आपण कायसाठी करू आलो की सगळ्याचं भलं झालं पाहिजे, काहीतरी चांगलं करायचं वा. या हिशोबाने करू आलो का नाही. हा मग आपल्याला काय टेन्शन घ्यायचं आहे. कार्यक्रम बरोबर होते. हा मी करतो ना बरोबर, तुम्ही फक्त मामना नाही का. तू बोलतो माझ्या झाबरू, पण मला काय खरं नाही वाटत. कारण शिवलाल भाऊचा स्वभाव तुला तर माहिती आहे कसा आहे ते. हा एवढं आता सगळी लेकरा गिरा सगळा गोळा केले म्हणते ते ना. हा म्हटल्यावर आता ते ऐकतात का. हा ते तर त्याच्या मनासारखंच करते भाऊ. काहीच नाही होत. हा सगळा कार्यक्रम शांततेत पार पडते. हा तुम्ही फक्त मी सांगतो तसं करा. हो सांग बा, तू म्हणशील तसं करतो आम्ही. हा पण कसं आहे माहिती का, काही गोंधळ झाला नाही पाहिजे. कसं आहे माहिती का, आपल्याला काय एवढी लेखा जयंती लेखा शिवाजी महाराजाची. आणि जर गोंधळ झाला तर चांगलं वाटते का. हा नाही तर मग त्याच्या मनाने होऊ देऊ आपण. पाहू ना आपल्या हिशोबाने आपण समजावून पाहू. हा समजलं तर ठीक, नाही झालं बरोबर तर मग त्याच्या हिशोबाने करू देऊ. काही गोंधळ करू नये आपण, काही वादे करायचा नाही आपल्याला. चला ना मग. हा सगळे आले असेल ना ते मीटिंगले. चला ना मग आपण तिकडे राहिलो का. चला ना मग. हा चला पटकन लवकर. थांबा कल्याण करू कोणी. हा शांततेत ऐकून ते घ्या पहिले. थांबा रे पोरो. हा झाबरू काय म्हणते ते ऐकून घ्या पहिले. हा बोल रे झाबरू. तर बघा मी काय म्हणतो ते शांततेत तुम्ही ऐकून घ्या. उद्या 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. आता आपल्या सगळ्यालाच माहित आहे की दरवर्षी आपल्या इथं शिवाजी महाराजाची जयंती साजरी होते. म्हणजे मोठा भंडारा असतो, गावातून मिरवणूक काढल्या जाते, हे सगळे कार्यक्रम असतातच. पण आता यावर्षी आम्ही सगळ्या मुलांनी म्हणजे सगळ्या ग्रुपनी मिळून ठरवलेलं आहे की ही जयंती जरा वेगळ्या पद्धतीने साजरी करायची. हो तुम्ही जरी ठरवलं असेल तरी मग आमच्या मोठ्याचा काही मानपान आहे का नाही. हा आम्हाला इथं तुम्ही बोलावलं मिटिंगले. हा मग आम्हाला विचारायला नको का. हो तुम्हाला सगळ्या विचारासाठीच ते इथं बोलावलेलं आहे. कसं आहे माहिती का, आता आपला कार्यक्रम म्हणजे सार्वजनिक कार्यक्रम आहे. हा आणि सगळ्याच्या संमतीशिवाय कोणताच कार्यक्रम आपल्या गावातला होणार नाही. मग तेच म्हणतो ना, आमच्या सगळ्याची संमती घेतल्याशिवाय तुम्ही कार्यक्रम करू नका तुमच्या पद्धतीनं. नाही तर मग दरवर्षी जसा असते तसा चाल द्या. सांग आता तरुण पोरं चांगल्या पद्धतीने करतो म्हणते तर करू द्याचं तेले. हा हे कोण मधात आलकटी आणून राहिला. हो ना तेच म्हणतो ना शिवलाल भाऊ. हा तुमच्या सगळ्याचं जर म्हणणं असेल तरच आम्ही हा कार्यक्रम आमच्या पद्धतीने करू. आम्ही जसं सांगतो तसं. नाही तर मग दरवर्षी आहे तसाच आपण कार्यक्रम करायचाच आहे, त्यात काही वाद नाही. अरे पण मी म्हणतो दरवर्षी का कार्यक्रम का आपला वाईट होता का. हा दरवर्षी मस्त मिरवणूक निघत आहे, झंझन 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 नाचत पोरग नाचून धन 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 नाचत जायचं. हा भूक लागली की चालले जेवाले. हा पंग चालू राहायचं दिवसभर, कोणी किती काय खा. हा तसा कार्यक्रम पाहिजे का. हे काय आणलं नवीन तुम्ही रे. कंदील आबाजी मी काय म्हणतो, पोराचे एकदा ऐकून तर घ्या तुम्ही काय म्हणते ते. हा नंतर ठरवून आपण काय करायचं ते. काय हरकत नाही. थांबा कंदील ऑफिसरचे. मी काय म्हणतो झाबरू, हे बा तू काय करायचा कसा करायचा कार्यक्रम ते सांग आम्हाला. हा आम्हाला जर पटलं तर आम्ही होकार देऊ, नाही तर मग आमचा विरोध राहील बा. हे तुला सांगतो आताच. हो ना शिवलाल भाऊ. कसं आहे माहिती का, आता एवढ्या मोठ्या महान राजा जयंती. आणि अशा जयंतीच्या वेळेस आपण गोंधळ करायचा का. तुम्ही म्हणसाल तरच होईल. तुमच्यापैकी कोणा एकाचा जरी विरोध असला तरी आम्ही आमच्या पद्धतीने कार्यक्रम करणार नाही. तुमच्या पद्धतीने जसा आहे तसा आपण मग दरवर्षी सारखा करू. आता जमलं बा. आता म्हणते ना एकाचा एक दोघाचा जरी विरोध असला तरी कार्यक्रम म्हणते दरवर्षी सारखा होईल.
हा मग काही हरकत नाही ना. हा आम्ही तर 10-12 जण विरोध करणार आहे. हा कार्यक्रम आता म्हणजे होते आपल्या पद्धतीनं. मग आता डीजे होईल आणि मोठी पंगत बी होईल आणि 2-4 आयटम आपल्या पंक्तीत शिल्लक करायला लावू याले. काय हरकत नाही रे झाबरू. हा सांग तू फक्त कसा करायचा कार्यक्रम. हा आम्हाला पटलं तर ठीक, नाही तर मग आपला हाय तसा आहेच कार्यक्रम. तर मी काय सांगतो ते ऐका. बघा आता उद्या 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, म्हणजे एका अशा राजाची जयंती जो आपलं पूर्ण आयुष्य त्यांनी जनतेच्या हितासाठी, जनतेच्या सेवेसाठी आणि दीनदुबळ्यासाठी खर्च केलेला आहे. अशा महान राजाची जयंती नुसती डीजे सांगून, डीजे मध्ये नाचून, मिरवणूक काढून पूर्ण होणारी नाही आहे. कारण कसं आहे माहितीये का, जगाच्या कल्याणासाठी जो झटणारा राजा, अशा राजाच्या जयंती जर साजरी करायची म्हटलं तर काहीतरी कल्याणकारी कार्य केलंच पाहिजे, तरच ती जयंती योग्य प्रकारे साजरी होईल. सांग आता एखाद्या नेत्यासारखं भाषण करू राहिला हे. हा आणि हे बी आपले टाळ्या वाजवत येतं. अरे म्हणा थांब म्हणा, आमचा तर विरोध आहे. हा दरवर्षी सारखाच म्हणा डीजे सांगून आणि पंगत होईल म्हणजे होईलच. म्हणून आपल्या गावात सुद्धा असं कल्याणकारी कार्य आपल्या गावात झाले पाहिजे. म्हणून त्यासाठी आम्ही काही योग्य असे कार्य निवडले आहेत, ते तुम्हाला आम्ही सांगतो. आणि ते कार्य म्हणजे रक्तदान शिबिर, शाळेमध्ये वस्तूचा वाटप आणि दवाखान्यामध्ये फ्रूट वाटप. अशा प्रकारे आपल्याला ही जयंती साजरी करायची आहे. आणि मग अशी साजरी करत असताना तुमच्या सगळ्याचा हातभार आपल्याला लागेल. झाबरू मी काय शिवलाल भाऊ एक मिनिट थांबा, फक्त पहिले ऐकून घ्या आणि नंतर काय तुमचा विरोध असेल तर सांगा ना तुम्ही. बोल सांग काय सांगायचं ते. कसं आहे शिवलाल भाऊ, आता सगळ्याचं जर चांगलं केलं तर आपलं सुद्धा काही ना काही प्रमाणात चांगलं होतेच का नाही. हा आता बघा आपण फ्रूट वाटप करू आलो तुमच्या हस्ते. हा सगळ्यांनी ऐका बरं, शिवलाल भाऊच्या हस्ते फ्रूट वाटप होईल प्रत्येक दवाखान्यामध्ये. हा मग अशा प्रकारे जर फ्रूट वाटप केल्यानंतर शिवलाल भाऊचं नाव पुढे जाणार नाही का आपापल्या पंचकोशीत. आपल्या जर पंचकोशीत शिवलाल भाऊचं नाव गाजलं तर मग ते आता जिल्हा परिषद निवडणुकीला ते निवडून आल्याशिवाय राहतात का. हा आणि जर ते माणूस निवडून आला तर आपल्या गावाचं भलं केल्याशिवाय राहील का. तुम्ही सांगा, तुम्ही सगळ्यांनी सांगा, आपणच केलेल्या चांगल्या कार्याचा आपल्यालाच फायदा होणार नाही का. सांग आता, मला माहितच नव्हतं हे महास्ते करतात म्हणून हे बाबा हे वाटप. हा मग तर आपली तर शीट निघणं शुअर आहे. मग तर हा त्यासाठी तर सगळं आपलं हे होतं बाबा. आपण आता काय करावं, आपण कंदील आबाजीला तर हे करून दिलं. हे पोरं बी आलेले आहे. मला वाटतं जगण्यानं काही मनाच्या आधी त्याला तिकडे पाठवा लागल. हे जगण्या, इथं काय बे तुमचं काम. बाहेर थांबा, बाहेर थांबा, लेकराचं काम नसतं इथं. नाही सरपंच देवदास, हा झाबरू म्हणते ते बरोबर आहे. कसं आहे माहिती आहे का, आपण जर दुसऱ्याचं भलं करायला गेलं तरच आपलं भलं होते बरं. हा नाही तर मग काही भलं होत नाही. सांग आता, आतापर्यंत हेच वलवल करे ना. हा लगे आता म्हणते दुसऱ्याचं भलं केलं पाहिजे म्हणते. सांग आता काय बोलायचं बा माणसाले. जाऊ द्या, चांगला कार्यक्रम होते ना, होऊ द्या. बरोबर आहे रे शिवलाल, तू म्हणते ते बरोबर आहे. आणि झाबरू म्हणते ते एक नंबर योग्य आहे बरं. हा ते कार्य आपण करायलाच पाहिजे आणि आपल्या सगळ्याचा सपोर्ट भेटला पाहिजे त्याले. हा त्यामुळे आपल्या सगळ्याचा सपोर्ट करा. कारण कसं आहे माहिती आहे का, असे कार्य आणि असे विचार येणं हा आजकालच्या मुलात नाही बरं, सगळे मोबाईलात गुंतलेले आहेत. हा पण अशा हे जर विचार करत असेल चांगला तर याला आपण सपोर्ट केला पाहिजे. सांग आता, शिवल्याला गाजर भेटला तर शिवल्याला मारली पलटी. हा आता हे काशान बघण्यात त्याच्या मागत जाते तर. हा ते लेकरं गेले तिकडे आता बाहेर. आता आपण एकटं काय करणार आहोत. जाऊ दे, आपल्याला आता सपोर्ट करायला लागलो, काही इलाज नाही. हो झाबरू, तू म्हणते ते बरोबर आहे. पण कसं आहे माहिती आहे का, हे कार्यक्रम सगळे बाहेरचे झाले ना रे. हा कोणा शाळेत जाऊन तिथं वाटप करा, कोणा दवाखान्यात जाऊन तिथं वाटप करा. हा रक्तदान हे इकडे एक, इकडे शिबिर. हा पण काहीतरी कार्यक्रम बी पाहिजे ना आपल्या गावात रे. हा जसं म्हणजे कसं आहे, आपल्या कार्यकर्त्याला चार घास खाता आले पाहिजे, असा एखादा जेवणाचा बी कार्यक्रम पाहिजे. म्हणा कंदीराबाजी, तुमचा इलाज आहे ना आमच्याजवळ. मी काय म्हणतो कंदीराबाजी, ते कार्यक्रम आहे ना आपल्या इथं. कसं आहे माहितीये का, आपण एखाद्या महाराजाला बोलवू. हा आणि त्याचं चांगलं म्हणजे प्रवचन राहील शिवाजी महाराजाच्या याच्यावर. हा चांगलं प्रवचन करल ते. हा इथं मस्त म्हणजे त्याची राहण्याची सोय, खाण्याची सोय आणि त्या सगळ्याची व्यवस्था करणारे तुम्ही. हा त्यांना काय पाहिजे काय नाही ते सगळं तुम्ही व्यवस्था लावायची. त्यांच्यासोबत जेवण खावण नाश्ता हे तुम्ही त्याच्यासोबतच राहायचं. जमलं का मग. हा महाराजासोबत म्हटल्यावर मग काय खा प्यायची आहे गे. हा कोणाच्या घरी गेले की चहा नाश्ता होतेच. हा हे एक नंबर काम केलं रे झाबरू तू. हा आपण काय करू माहितीये का, ते मामाले बोलव. हा मामा सांगते मस्त प्रवचन करते मस्त चांगलं. हा चार गोष्टीचं ज्ञान, चार शब्द चांगले पडले लेकराच्या कानावर तर जरा सुधारतील ना लेकर आपले. तेच म्हणतो मी. हा हे धांगड धिंगा करण्यात काही मजा नाही बरं. हे डीजे गिजे याच्यात काही मजा नाही आहे. हे डीजे सगळं आपण कॅन्सल करून टाकू आणि अशा पद्धतीने शांततेत आपण कार्यक्रम करू. हा मग ह्या सगळ्या कार्यक्रमात तुमचं अनुमोदन आहे का नाही. हा तुमच्या सगळ्याची संमती आहे का. तुमच्यासोबत एक नंबर. मग आता तुमच्या सगळ्या गावाचा सपोर्ट म्हटल्यावर आता हे कार्यक्रम तर आपला एक नंबर होते. हा चला मग आता हे मीटिंग इथं संपलेली आहे. हा चला मग आता पुढचं नियोजन आपण चालू करू.
तर चला बा मंडळी, अशा प्रकारे सर्वांच्या संमतीने आणि सर्वांच्या सपोर्टनी हा आपला कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा कार्यक्रम शांततेत पार पडणार आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांना सुद्धा विनंती आहे की असा आगळा वेगळा हा कार्यक्रम तुम्ही उद्या पाहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे निलकंठ भाऊ धानोरकर, गौरव भाऊ ठाकरे, श्रीकुमार भाऊ लांजेवार, निखिल भाऊ गावंडे पाटील, निधी इंगळे, राहुल भाऊ कांबळे, त्याचबरोबर तुमच्या सगळ्या सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि उद्याचा एपिसोड पाहायला विसरू नका.